सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काही जागा निघाल्या आहेत, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखा म्हणजे जे पदाचं नाव आहे ते पदाचं नाव आहे आणि या संवर्गातील एकूण 12 पदे भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तर अशा प्रकारचे जे जागा आहे ते जागा आपल्याला दिसून येत आहे, तुम्ही बघू शकता। अर्ज करण्याची जे कालावधी आहे तो बघा, दिनांक 23 डिसेंबर 2024 पासून तर दिनांक 13 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे। त्यानंतर 13 जानेवारी 2025 पर्यंत हे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता आणि स्टेट बँकेकरिता चलनाद्वारे तिथे तारीख अशा पद्धतीने दिलेली आहे। काही महत्त्वाची आपण जी माहिती आहे ते पाहणार आहोत की जसं पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी। तर भराव्याच्या उपरोक्त संवर्ग पदांचा आणि सामाजिक समांतर आरक्षणाच्या तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे। तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि शासनाकडून पदसंख्या आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल। विविध प्रवर्ग, महिला, प्रावीण्यात प्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येते। तर इथे विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, इतर मागास वर्गांचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नाहीत आणि तसेच अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे, त्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर शासन निर्णय महिला व बालविकास विभाग क्रमांक महिया 2023 प्रक्र 123 कार्य 2 दिनांक 4 मे 2023 अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, अनुसूचित जाती आणि जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी मागास बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याबाबत तरतुदी लागू राहतील आणि महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असले आणि भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड प्रवर्गातील आरक्षित असलेली पदे आंतरप्रवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल। तर अशा प्रकारची ही माहिती आहे। त्या समोरची आपण माहिती बघू। अर्ज करताना एखादी जात जमाती शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची घोषित केली असल्यास सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेल्या प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील। बघा, त्यानंतर आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना शासन निर्णय सामान्यतः प्रशासन विभाग आणि दिनांक 12 फेब्रुवारी 2019 आणि 1 मे 2021 तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल आणि सदर संवर्गातील उमेदवारांकरिता शासन निर्णयाने विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। तर अशा प्रकारची काही माहिती आपल्याला दिलेली आहे। त्यानंतर महत्त्वाची इथं माहिती आहे की पदभरती संदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम 2024 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कार्यवाही सुद्धा करण्यात येईल। त्यानंतर खेळाडूंसाठी काही आरक्षण इथे दिलेलं आहे। त्यानंतर बघा, दिव्यांग आरक्षणासंबंधी माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता आणि वाचूही शकता। त्यानंतर अनाथ आरक्षणासंबंधी आणि पात्रता आहे की जसं भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा वयोमर्यादा गणनाचा दिनांक जो आहे तो 1 दिनांक 2025 पर्यंत किमान मागास, अमागास, मागासवर्गीय,
जे 18, त्यानंतर अराखीव 38 अशा प्रकारची कमाल वय जी आहे ती इथे दिलेली आहे. त्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता काय आहे ते आपण बघू, की जसं प्रोसेस डिग्री आणि डिसिप्लिन ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय द गव्हर्नमेंट. तर शैक्षणिक अर्हता, त्यानंतर अनुभव इथं सुद्धा मागितलेला आहे. शैक्षणिक अर्हता अनुभवाचा कालावधी, गणना करण्याचा दिनांक आणि अनुभवांच्या दाव्याबाबत कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत आणि निवड प्रक्रिया. तर अशा प्रकारची निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता की प्रस्तुत जाहिरातून नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही. त्यानंतर अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती इथे दिलेली आहे. अर्ज कसं करायचं, तर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते म्हणजे प्रोफाईल तयार करणे आणि खाते तयार केलेल्या असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे आणि विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे. परीक्षा शुल्क जे आहे ते भरणं विहित पद्धतीने करणे. त्यानंतर फाईल आणि फॉर्मेट ते म्हणजे वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, मागासवर्गीय असल्याचा पुरावा, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि अर्जातील नावाचा पुरावा. हे सुद्धा हे सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे. त्यासोबतच बघा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र, त्यानंतर वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव, नोंदणी क्रमांक, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असलेला पुरावा आवश्यक आहे. त्यानंतर आहे की महाराष्ट्र शासकीय कर्मचारी, अराखीव महिला, मागासवर्गीय, त्यानंतर खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र आणि SSS नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि विहित अनुभवाचा पुरावा. राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलतीचा दावा असल्यास सादर करायचे प्रमाणपत्र. तर उपरोक्त जे प्रमाणपत्र आहे, कागदपत्र आहे, आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. त्यानंतर अर्ज सादर करण्याकरता जे संकेतस्थळ आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सुद्धा दिलेल्या आहे आणि आयोगात अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज जो आहे तो विचारातच घेतला जाणार नाही. अराखीव खुला म्हणजे 719, त्यानंतर मागासवर्गीय असेल तर 449. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस सुद्धा ते द्यावेच लागतील आणि परीक्षा शुल्क न परतावा आहे मिळणार नाही. परीक्षा शुल्काचा जो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरावं लागणार आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा चलनाद्वारे पैसे जे आहे ते पेमेंट होऊन जाईल. आणि सेवा प्रवेशांतर्गत जे शर्ती आहे बघा, या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने निर्धारित केलेली विभागीय परीक्षा पास होणे आणि परिवीक्षिका कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. विहित कालावधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न केल्यास परिवीक्षा दिन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण न केल्यास किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसल्यास तो त्या पदासाठी पात्र नसल्याचे आढळून आल्यास तो ते समाप्त करण्यास पात्र राहील. आणि विभागीय परीक्षा हिंदी मराठी भाषा अगोदरच उत्तीर्ण झालेली नसेल तर त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर त्याने सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर शासन निर्णय, तशा प्रकारची ही माहिती आपल्याला दिलेली आहे. ही जी माहिती आहे ती उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेली आहे. 19 डिसेंबर 2024ला ही जी म्हणजे जाहिरात आहे ती मिळालेली आहे. आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच शारीरिक चाचणी मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास परवानगी नाही, म्हणजे सक्त मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भात सर्व मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास शिफारस नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही. तर अशा प्रकारचे हे जे जागा आहे ते जागा निघाल्या आहेत. तुम्हाला आणखी एकदा सांगते की जे पदाचं नाव आहे ते आहे अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखामार्फत. अशा प्रकारची आपल्याला जागा आहे. तर त्याचा
तर या सगळ्या जाहिरातीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट आहे ना ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि MPSCचे जो अभ्यासक्रम आहे त्याचेसुद्धा आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत, तर तेही तुम्ही लाभ घेऊ शकता.